एकदम फेवरेट ॲक्टर आहेत अमिताभ बच्चन सर आणि शाहरुख खान सर. तर चान्स मिळाला तर मी आधी गावात पेढे वाटेन, सगळीकडे पेढे वाटेन आणि म्हणजे मी नवस पण बोलेन. मी सगळं म्हणजे मी खूप 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 खुश आहे. मला असं वाटेल की कलाकार म्हणून मी सक्सेसफुल झाली. नमस्कार, मी प्रणाली घोगरे. माझा जन्म अकलूजचा, पण मुंबईत माझं सगळं शिक्षण झालं. मी कॉलेजमध्ये असताना, शाळेत असताना मी क्रिकेट खेळायचे. मला असं वाटलं होतं की मी पुढे जाऊन एक क्रिकेटर बनणार आणि माझी खूप इच्छा होती. पण झालं असं की कॉलेजमध्ये मला स्टेजवरती परफॉर्म करायची आवड निर्माण झाली. मग मी स्टेजवरती नाटक करायला लागले. परत अजून फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणा किंवा इतर ॲक्टिंगचे जे कॉम्पिटिशन असतात त्याच्यामध्ये मी भाग घ्यायला लागले. आणि मग त्यातच मी मिस महाराष्ट्र जिंकले, मिस उमंग असे कॉलेजमध्ये फेस्टिव्हल्स असतात ते जिंकले. आणि मग मला फोन आला राजश्री प्रोडक्शनकडून की त्यांना मला ऑडिशन करायचं आहे. आणि मग माझं असं झालं की ॲक्टिंगमध्ये मी कधी विचारच केला नव्हता की मी ॲक्टर बनेन किंवा माझ्यात ती आहे कपॅसिटी ॲक्टर बनायची. पण संधी आली आहे तर आपल्याला संधीचं सोनं केलं पाहिजे असं मनात विचार धरून मी गेले ऑडिशनला. आणि पहिलंच ऑडिशन होतं माझं. सगळ्यात वाईट ऑडिशन पण होतं तेच. पण नशिबात लिहिलंय ते होतंच असं म्हणतात ना, तर तेच झालं. मला माझा पहिला ब्रेक राजश्रीने दिला. मेरे रंग में रंगने वाली हा माझा पहिला शो होता लाईव्ह ओकेवरती. ती सीरियल मी 1.5 वर्ष केली. 2015 पासून 2016 पर्यंत मी ती सीरियल केली. मेरे रंग में रंगने वाली हिट सीरियल होती. आणि मग सीरियल करता मला असं वाटलं की आपण यात पुढे करिअर करू शकतो किंवा हेच आपल्याला चांगलं जमतं, हे आपण केलं पाहिजे. मग मला भरपूर ऑफर्स येत गेले. मी अजून 4 सीरियल केल्या हिंदीमध्येच. चंद्रगुप्त मौर्या ही माझी सगळ्यात हिट सीरियल होती सोनीवरती, सोनी हिंदी. मग त्याच्यानंतर मी रणांगण हा मराठी चित्रपट केला, सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी यांच्याबरोबर. तो पण माझा खूप मस्त एक्सपिरियन्स होता. मी एक तमिळ फिल्म केली, आर्यवन नावाची 2023मध्ये. मी एक वेब सीरीज केली ह्युमन नावाची हॉटस्टारवरती, हिंदी वेब सीरीज होती. केरला स्टोरीज नावाचा एक सिनेमा केला मी 2000 मला वाटतं 23मध्ये तोही रिलीज झाला होता, 22मध्ये. आणि मग मी निखिल अडवाणीबरोबर एक शॉर्ट फिल्म केली. तर माझं सगळं हिंदीमध्येच जास्त काम होतं. मग माझा आत्ताचा रिसेंट जो सगळ्यात महाराष्ट्राला आवडला रियालिटी शो चल भावा सिटीत. मला आधी खूप भीती वाटायची की मी रियालिटी शो कसा करेन किंवा माझ्याच्याने होणार का? कारण आपल्याला आपली थोडा म्हणजे माझा स्वभाव थोडा सॉफ्ट आणि कमी बोलका आहे. तर आपल्याला जमेल की नाही ह्याची भीती होती. पण मम्मी-पप्पांनी सांगितलं की केलं पाहिजे. रियालिटी शोला घाबरू नको. महाराष्ट्रात लोकांना आवडशील तू किंवा महाराष्ट्र लोकांपर्यंत पोहोचशील तू. असं म्हणत मी तो रियालिटी शो केला आणि खूप हिट झाला तो शो. महाराष्ट्राकडून मला खूप प्रेम मिळालं आणि फर्स्ट रनर अप होते मी त्या शोची. माझा पूर्ण प्रयत्न तर जिंकण्याचाच होता. पण काही नाही, खूप प्रेम मिळालं. फर्स्ट रनर अप पण खूप मोठी गोष्ट आहे ह्या शोमध्ये यू नो पुढे जायची. माझा एक्सपिरियन्स आत्तापर्यंतचा या इंडस्ट्रीमध्ये खरं बघायला गेलं तर खूपच चांगला होता. असं म्हणतात की इंडस्ट्रीबद्दल खूप लोकांच्या मनात असते, स्पेशली गावामध्ये विचार असतात की इंडस्ट्रीमधली लोकं वाईट असतात किंवा वाईट एक्सपिरियन्स येतात. तर असेलही, पण तो एक दुसरा भाग आहे इंडस्ट्रीचा. पण फिल्म इंडस्ट्री एक अशी इंडस्ट्री आहे जी सगळ्यांना समान अपॉर्च्युनिटी देते. जर तुमच्यात टॅलेंट आहे, तर डेफिनेटली तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळणार. जर तुम्हाला पाठिंबा नसेल किंवा तुम्हाला एक गाईडन्स नसेल, एक मेंटॉर नसेल, तर थोडं अवघड जातं ह्या इंडस्ट्रीमध्ये येणं किंवा काम करत राहणं. ऑडिशन्स देणं खूप महत्त्वाचं आहे. परत अजून लुक टेस्ट देणं खूप महत्त्वाचं आहे. लोकांना भेटणं खूप महत्त्वाचं आहे एक चांगला ब्रेक मिळण्यासाठी. तर ते मी करत राहिले. 8 वर्ष झालं मी या इंडस्ट्रीत आहे आणि मी खूप चांगलं काम केलंय. बरंच काम केलंय. देवाच्या आशीर्वादाने मला चांगलंच काम मिळत राहिलं आणि इथून पुढे पण अशीच इच्छा आहे, की मी अजून चांगलं काम करेन आणि स्पेशली अकलूजचं नाव मी खूप मोठं करेन अशी माझी इच्छा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एका नवीन स्टेटमध्ये जाता आणि नवीन कल्चरमधली फिल्म करता, मेन गोष्ट असतो भाषेचा आणि ॲक्टिंगमध्ये
तुम्हाला फक्त लाईन नसतात बोलायच्या. तुम्हाला ते एक्सपिरियन्स करून म्हणजे स्वतः अनुभवून तुम्हाला ती लाईन बोलायची आहे. अ, जर मी घाबरली आहे आणि मला घाबरून ती लाईन करायची, तर मला घाबरलंच पाहिजे, मगच ते रिअल इमोशन्स निघणार. नाहीतर मग ती ॲक्टिंग दिसणार. आणि आता लोकांना ॲक्टिंग लगेच पकडतात ऑडियन्स, की अच्छा हा चांगला कलाकार आहे, हा ॲक्टिंग करतोय, हे लोकं पकडतात लगेच. तर तुम्ही लोकांना चीट नाही करू शकत किंवा फेक नाही करू शकत. तर ते मला नव्हतं करायचं. म्हणून मला खूप त्रास झाला आधी भाषेचा. मला काहीच कळायचं नाही. मी रटायचे म्हणजे आपण पोपटासारखं बोलायचे लाईन आणि मला अजिबात मजा नाही आली ते करताना. मग रिअल इमोशन्स दाखवायला मी ती भाषा शिकले आणि जेव्हा भाषा शिकले तेव्हा मला सोपं गेलं ते. आज आपली फिल्म इंडस्ट्री महाराष्ट्राची आणि त्यांची यामध्ये जमीन आसमानाचा फरक राहिला. आज प्रत्येक चॅनलवरती तमिळ, तेलुगू, कन्नडच पिक्चर दिसायला लागलेले आणि हिंदी, मराठी पिक्चर पाठीमागं पडत चाललाय. त्याला प्रेक्षक वर्ग पाठीमागं पडत चालला असं वाटतंय का? मला खरं तर असं नाही वाटत. मला माझ्या म्हणजे स्पेशली मराठी सिनेमांचा खूप खूप अभिमान आहे. आपण असं विचार करतो, की आपण मागे पडलोय, तर तसं नाहीये. इतक्या वर्ष आपण एंटरटेन करत गेलोय. इतक्या वर्ष आपण चांगले सिनेमे केलेत. दादा कोंडकेंपासून, दादासाहेब फाळकेंपासून ह्या सगळे सिनेमा आपण इथपर्यंत पोहोचलोय. म्हणजे नागराज मंजुळेपर्यंत पोहोचलोय. तर ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्याला फरक मला असं जाणवतं एकच आहे, की जो सपोर्ट ऑडियन्सचा साऊथच्या फिल्मला मिळतो, तो सपोर्ट आपल्याला कमी मिळतो हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये. तर जर का जसं अं, तमिळ इंडस्ट्रीमध्ये किंवा तेलुगू इंडस्ट्रीमध्ये जेव्हा एक फिल्म येतो, तेव्हा एक पूर्ण फॅमिली मिळून जाते. तर पूर्ण फॅमिली म्हणजे किमान 5-6 तिकीट विकले जातात. 5-6 तिकीट म्हटल्यावर तुमचं कलेक्शन ऑलरेडी 1000-2000 मध्ये जातं. आपल्याकडे ₹100 च्या तिकीटसाठी पण कोण जात नाही. तर का? पूर्ण फॅमिली का नाही जात आपली सिनेमा बघायला? का नाही आपण उचलून धरत आपल्या सिनेमाला? तर मला असं वाटतं कुठेतरी सपोर्ट ऑडियन्सकडून पण आपल्या फिल्म्सला मिळाला. तर मला असं वाटतं, की ऑडियन्सनी पण सपोर्ट केला पाहिजे आणि मगच आपला सिनेमा पुढे जाईल. आणि पण मला असं वाटत नाही आपण खूप चांगले पिक्चर काढतोय. फक्त एवढंच, की मराठी ऑडियन्सला सपोर्ट केलं पाहिजे आणि अजून प्रमोट केलं पाहिजे. त्या अभिनेत्यासोबत काम करण्याची इच्छा आहे? मला खरं तर माझे एकदम फेव्हरेट ॲक्टर आहेत अमिताभ बच्चन सर आणि शाहरुख खान सर. तर या दोघांबरोबर मला काम करायला खूप आवडेल. तसा चान्स मिळाला तर? तसा चान्स मिळाला तर मी आधी गावात पेढे वाटेन. सगळीकडे पेढे वाटेन आणि म्हणजे मी नवस पण बोलेन. मी सगळं म्हणजे क मी खूप, खूप, खूप खुश आहे. म्हणजे मला असं वाटेल, की कलाकार म्हणून मी सक्सेसफुल झाली आहे. मला खरं तर आत्तापर्यंत थँकफुली असा एक्सपिरियन्स नाही आला इंडस्ट्रीमध्ये. माझी एकच ही आहे कारण या इंडस्ट्रीत येण्याआधी मला पप्पांनी सांगितलं होतं, की "बघ अ, असं-असं मी ऐकलंय इंडस्ट्रीबद्दल. तुला जे काय करायचं हे तुझं हे आहे. पण कधीच वाईट मार्गाला जायचं नाही आणि कधीच काही चुकीचं करायचं नाही." आणि मी तेच पप्पांचं जे मी प्रॉमिस केलं होतं तेच धरून मी इथपर्यंत आली आहे. कास्टिंग काउच इंडस्ट्रीमध्ये डेफिनेटली आहे, पण त्या सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये आहे मला असं वाटतं. फेव्हरिझम, नेपोटिझम डेफिनेटली अ, एक हिस्सा आहे या इंडस्ट्रीचा आणि पण तुम्हाला जर तुमच्यात हिंमत आहे आणि जर तुम्हाला तुमच्या कलेवरती विश्वास आहे, तर तुम्ही डेफिनेटली पुढे जाऊ शकता. आणि आता कसं झालंय, की आधी फक्त सिनेमा किंवा सीरियल असायचे. पण आता Instagram आहे, YouTube आहे, भरपूर सारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावरती तुम्ही तुमचं विश्व निर्माण करू शकता आणि डेफिनेटली फेमस होऊ शकता आणि कलाकार बनू शकता. पिक्चर भावा सिटीत जे रियालिटी शो झाला तुमचा, त्याच्यामध्ये यश मिळवलं तुम्ही. पण त्याची संकल्पना कशावर आधारित होती? काय होतं त्याच्यामध्ये? आणि लोकांना मेसेज काय जाणार होता त्याच्यातून? चल भावा सिटी हा शो होता जसं की त्याच्या नावातच आहे, की चल भावा सिटीत. म्हणजे जे आपले गावरान ब्रोज होते, जे गावागावातून आलेत, खूप मागासलेल्या भागातून आलेत. काही आदिवासी आहेत, काही कडक लक्ष्मीचं काम करणारी एक मुलगा होता जो माझा पार्टनर आहे. ते त्या लोकांनी ज्यांनी कधीच मुंबई बघितली नाहीये किंवा मोठ्या शहरात राहिले नाहीयेत, त्यांना शहरात आणून एक शहरातलं आयुष्य कसं जगायचं असतं किंवा तो एक्सपिरियन्स काय असतो, ते त्यांना द्यायचं होतं. तो शोचा भाग होता आणि ती मुलं जी
कधी शाळेत कोण कधी शाळेत गेलं नाही आहे, 5वी फेल आहेत, कधी त्यांनी एक मोठं रेस्टॉरंट बघितलं नाही आहे, मॉल बघितलं नाही आहे, मुलींबरोबर कसं बोलायचं हे त्यांना माहीत नाही आहे. तर अशा मुलांना तुम्ही म्हणजे शहरात लोकं कशी राहतात, त्यांचं राहणीमान कसं असतं, काय खातात, कसं बोलतात, कसं राहतात, कसे कपडे घालतात, हे सगळा एक्सपिरियन्स त्यांना द्यायचा होता. तर ह्या शोची संकल्पना तीच होती. नवीन फिल्म इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या मुलींना तुम्ही काय सांगू शकाल? काय मेसेज द्याल? मी फक्त एवढं सांगेन, की तुम्हाला जर ह्या इंडस्ट्रीत यायचं असेल, तर प्लीज खूप हे म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल, की ग्लॅमर इंडस्ट्री आहे. तुम्हाला फक्त चांगलं दिसायचं आणि डायलॉग बोलायचे, तर असं काहीच नाही आहे. खूप मेहनत करायला लागते. आम्ही 20-20, 24-24 तास शूट करतो. कधी-कधी 3 दिवस आम्ही सलग शूट केलंय. तर असं तुम्हाला वाटत असेल, की सोप्पं आयुष्य आहे, तर ते नाही आहे. तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. तुमच्या भाषेवरती, तुमच्या लुक्सवरती, तुम्ही जे बोलता, कसं बोलता ह्याच्यावरती तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे आणि मेन म्हणजे तुम्हाला एक बॅकअप ठेवलं पाहिजे, की असं नाही की तुम्ही शाळा सोडून किंवा कॉलेज सोडून तुम्ही पूर्णपणे हे करणार. माझं पर्सनल मत आहे, की तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करूनच या इंडस्ट्रीत आलं पाहिजे. कारण एक बॅकअप राहील. एवढं कॉम्पिटिशन आहे, एवढं कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक रोलसाठी कमीत कमी 300 ऑडिशन होतात. त्या 300 ऑडिशनमधून एक मुलगी सिलेक्ट होते. एक मुलगा सिलेक्ट होतो. तर खूप टफ कॉम्पिटिशन आहे आणि तुम्हाला सतत काम मिळत राहील हे गॅरंटी पण नाही आहे. माझ्या आई-वडिलांनी गरिबीची जाणीव नाही करून दिली. त्या मुलीने ते एक्सपिरियन्स करणं माझ्यासाठी ॲक्चुअली खूपच शॉकिंग होतं. कारण अ, आत्ता पण 21st सेंचुरीमध्ये पण विदाऊट गॅस स्टोव्ह, विदाऊट फॅन, विदाऊट म्हणजे बेसिक जे आपलं मातीचं घर असतं त्याच्याशिवाय पण लोकं राहतात आणि आनंदाने राहतात. हे माझ्यासाठी खूप सरप्रायझिंग होतं. माझी जन्मभूमी अकलूज आणि मी सगळ्यांना खूप अभिमानाने सांगते, की मी अकलूजची आहे. मेन गोष्ट की मला अभिमान का आहे अकलूजचा, तर एक म्हणजे आपले मोठे दादा त्यांच्यामुळे. कारण माझा सगळा लहानपणी सगळा माझा सहवास दादांच्याच ह्याच्यात झाला आहे, सानिध्यात. दादांकडून मी खूप शिकले. ते त्यांचा स्वभाव, ते जसे त्यांच्या जनतेवरती प्रेम करतात किंवा सगळ्यांवरती त्यांचं जे म्हणजे इक्वल वागणूक आहे, हे मला म्हणजे लहानपणापासून खूप आवडली होती. आणि मनात अशीच इच्छा होती, की मोठं जाऊन म्हणजे पुढे पुढे जाऊन मी आयुष्यात त्यांना माझा अभिमान वाटेल असं काहीतरी करेन.